नमस्कार, MBP स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शिरूर कासोर शहरामधील जो मुख्य रस्ता आहे पैठण पंढरपूर महामार्ग, त्या महामार्गाचं काम अनेक वर्षापासून रखडलेलं आहे, अपूर्ण आहे। आपण आज राक्षस भवन गावातील काही नागरिक आहेत, काही प्रवासी आहेत, शाळकरी मुलं आहेत, त्यांना आपण जाणून घेणार आहोत काय समस्या आहेत त्यांच्या। रस्त्याचा काम का रखडलेलं आहे। माझ्यासोबत इथं काही नागरिक आहेत। हे पैठण पंढरपूर जे महामार्गाचं काम रखडलेलं आहे, काय कारण आहे? खरं तर तत्कालीन सरकारमधील मंत्री खासदार त्यांनी ज्या टेंडर काढलं, वर्क ऑर्डर दिल्या, ज्या कंपनीला वर्क ऑर्डर दिल्या, खरं तर त्यांच्यावर अंकुश नव्हता। त्यांचा जर अंकुश असता तर हे 7-7 आणि 8-8 वर्ष खरं तर दळणवळणाचा इतका मोठा महामार्ग आहे, पैठण पंढरपूर हा रस्ता आहे आणि खास करून हा रखडलाच नसता। त्या तत्कालीन खासदार मंत्री आमदार त्यांचे जर याच्यावर अंकुश असता तर रखडलंच नसतं। पण या गुत्तेदाराकडे लक्ष द्यायला आणि बोलायला खरं तर ते कुठेतरी कमी पडले। पण दुसरा विषय असा आहे, इथं जवळच काही किलोमीटर अंतरावर राक्षसभवन गाव आहे। या राक्षसभवन गावाच्या शाळकरी मुलं आहेत, सगळ्यात जास्त यांचं येणं जाणं शिरूर तालुका आहे, शिरूर शहर आहे या गावासाठी। तर या गावातील राक्षसभवन गावातील नागरिकांचे दोन्ही दृष्ट्याने इतकं नुकसान आहे। एक तर शारीरिक नुकसान आहे, शारीरिक नुकसान म्हणजे याचा इतका फुपाट आणि इतका धूळ उधळत आहे। ह्या मुलांना रोज शाळकरी मुलांना जाणं येणं आहे, आजारी पेशंट आहेत, सर्व नागरिकांना रोज जायचं यायचं आहे। दुसरी गोष्ट, जे पीक आहे जवळपास काही अंतर फुटावर जो फुपाटा जातो त्या फुपाट्याने ह्या पिकाचं सुद्धा तेवढंच नुकसान होतं। म्हणजे सगळ्यात जास्त जर नुकसान झालं असेल तर या राक्षसभवन गावाचं झालेलं नुकसान आहे। इथे काही राक्षसभवन मधले काही नागरिक आहेत, काय परिस्थिती काय आहे रस्त्याची, काय त्रास आहे? रस्ता राहण्याचं कारण एकच, आम्हाला नेतृत्व करणारा चांगला माणूस नव्हता। 2 आमदार टर्म होऊन गेले, कोणते धस आणि आजबे, त्याच्यामुळे आपलं आजबे आणि धोंडे। आता अन्न आले तर अन्न काम आमचं ठेवणार नाहीत एवढे आम्ही अपेक्षा करतो। अनेक वर्षापासून हे काम रखडलेलं आहे। नेमकं हे रस्त्याच्या कामाला किती वर्ष झाले? या रस्त्याचं 2017ला वर्क ऑर्डर झालेली आहे। 2017 पासून 2 टर्मला 2 आमदार झालेत। कारण 2 टर्म मध्ये 2014 ते 2019 धोंडेसाहेब आमदार होते, ते बी या रस्त्यावर नाही झाल्यामुळे ते बी निष्क्रिय ठरलेत। त्यानंतर 2019 ते 2023 मध्ये बाळासाहेब आजबे आमदार होते, यांनी बी या रस्त्याकडे लक्ष केलं नाही। कारण आता आम्हाला आशावाद आहे की आता सुरेश अण्णा या मतदारसंघाचे आमदार झालेत आणि मतदानापूर्वीच या कॉन्ट्रॅक्टदाराशी आमचं भेटीगाठी झालत्या। त्यावेळेस त्यांनी शब्द दिलता, विलक्षण झाले की 2-4 दिवसामध्ये आम्ही काम चालू करू। आता सध्या काल परवापासून ते पुलाचे वगैरे कामं चालू झालेत। पण आमच्या गेल्या 2017 पासून आजपर्यंत या नागरिकाला खूप असं वेठीस धरलेलं आहे। या शेतकऱ्याच्या वेळोवेळी रस्त्याचं न होण्याचं कारण 2-3 आहेत। त्याच्यामध्ये की पहिली गोष्ट की या शेतकऱ्यांचा मावजाचं काही उल्लेखनीय कार्य किंवा त्यांना लोकांना आशावाद भेटलाच नाही की बाबा आम्हाला या दिवशी पैसे मिळतील, त्या दिवशी पैसे मिळतील, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, कुठल्याही आमदाराने याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि शेजारच्या सगळ्या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं, नुसतं उचकून टाकलं। 2022ला या माध्यमातून, अन्नाच्या माध्यमातून आम्ही रस्ता रोको केलता। त्या रस्ता रोको केला, थोडंफार काम चालू झालं, कच्चं पक्का आपलं मुरुम वगैरे हे टाकून त्यांनी आम्हाला नादी लावल्यासारखं केलं। परत आम्ही 2023ला पण असंच रस्ता रोको आंदोलन या जिजामाता चौकात केलं। त्यावेळेस राक्षसभवन, कनबाचीवाडी, कोळेवाडी, शिरूर, झापेवाडी परिसरातील तालुक्यातून कारेगाव, पिंपळेचवाडी, खोलेचवाडी सगळे परिसरातील लोक या आंदोलनास उपस्थित होते। त्यावेळेस इथल्या संबंधित गुत्तेदारांना POR या कंपनीकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सब टेंडर आपले याच तालुक्यातले आगाव साहेब म्हणून आहेत, केशव आगाव, यांच्याकडे पण काही राक्षसभवनचा काही भाग त्यांच्याकडे काम त्यांनी टेंडर तोडून घेतलेलं आहे। त्यांनी पण काम काही व्यवस्थित केलेलं आहे। आम्हाला एवढाच आशावाद आहे की आता अण्णा हे काम पूर्णतः नेल्याशिवाय राहणार नाहीत। आम्हाला नागरिकांना अगदी आशा वाटते। सध्या रस्त्याचं काम बंद आहे का चालू आहे? सध्या बंदच आहे तसं, परंतु गेले 1-2-4 दिवसापासून एका पुलाचं खोदकाम चालू केलंय। त्याच्या मागचा हेतू उद्देश काही कळलेला नाहीये, बाकीच्या कामाबद्दल काही विषय झालेला नाही, परंतु असं कळलंय की गुत्तेदारांना डिसेंबर अखेर हे काम पूर्ण करून देतो असं कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं होतं। तर आता डिसेंबर महिना चालू झालाय आणि अजून काम कुठंच चालू नाही, याचा अर्थ 1 महिन्यात काम हे पूर्ण होऊ शकत नाही। बाकी वरच्या पातळीवर काय असेल याची कल्पना नाही, परंतु आमच्या विद्यार्थ्यांना, प्रवाशांना,
शेजारी पाजारी असणाऱ्या घरातल्या लोकांना या धुळीचा जो त्रास होतोय यापासून मुक्ती मिळण्यासाठी, शिवाय पाऊस जर पडला तर यावरून गाड्या स्लिप होतात आणि या ठिकाणी कुठेही जाण्या येण्यासारखा दुसरा पर्यायी रस्ताही नाही. त्यामुळं हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे आणि तो लवकर व्हावा अशी एक अपेक्षा एक गाव साधारणतः हे काम पूर्ण होण्याचा कालावधी किती होता आणि लागला किती? नाही, आता लागला तर किती लागला, 17 पासून हे काम 5 वर्षाच्या आत पूर्ण होणं गरजेचं होतं किंवा अपेक्षित होतं, परंतु तसं काही झालेलं नाही. तेव्हा आता इथून पुढे किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. आता आम्ही माननीय अण्णांकडे या विषयी यापूर्वी बरेच वेळा कल्पना दिलेली आहे. त्यांच्या निदर्शनास आणून या सगळ्या गोष्टी देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रस्ता रोकोही केला होता, परंतु त्याचा काही खऱ्या अर्थानं परिणाम झालेला दिसत नाही. तेव्हा विनंती आहे की हे काम लवकरात लवकर कसं होऊन या नागरिकांचे सगळे प्रश्न सुटावेत, एवढीच एक रास्त अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. आपल्याकडे इथं काही शेतकरी आहेत, शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ. हे रस्त्याच्या त्रासामुळं पिकांचं नुकसान होतंय किंवा आणखीन शेताचं पण नुकसान होतंय, काय सांगाल? शेतीचं नुकसान असं होतं की जे फुपाट आहे याच्यामध्ये फुपाट्यामुळे दोन्ही शेतीच्या भागाला नुसता फुपाट्यामुळे पिकाचं नुकसान होतंय. आणि सकाळच्या पारी किंवा संध्याकाळी कॉलेजवरून जाताना जे मुला मुली जाते यांना भयान ह्या धुळीचा त्रास होतोय. रस्ता उखाडलेला आहे, ह्याच्यावर मोटरसायकल स्लिप होती, सायकल स्लिप होती, जाता येत नाही. हे वारंवार फक्त गुत्तेदार कामच करून देतो म्हणतो. आंदोलन केलं तरी हा वेळेच्या आतमध्ये काम करीत नाही. याच्यावर तातडीने सुरेश अण्णांनी दखल घ्यावा एवढीच आम्ही विनंती करतो. आपल्याकडे तर काही शाळकरी मुले आहेत, ते रोज शाळेमध्ये जाताना हेच रस्त्याचा वापर करतात. त्यांना शाळेत जाताना काय त्रास होतोय आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत. काय त्रास आपल्याला आहे रस्त्याच्या कामाचा? सायकल वरती येत नाही आणि रस्ता पण खराब आहे, त्यामुळं मग धूळ उडते सायकलवर येताना. गाड्या पण अशा येत नाहीत, इतका रस्ता खराब आहे. श्वसनाचा त्रास होतो. निश्चितच ह्या रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे. आपण पाहू शकता इकडे हा रस्ता आहे, या रस्त्याचं काम अनेक वर्षापासून रखडलेलं आहे. पैठण पंढरपूर महामार्गाचं जे रखडलेलं काम आहे, 2017ला या कामाची सुरुवात झाली. विद्यमान आमदार होते त्यावेळेस भीमरावजी धोंडे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये ह्या कामाची सुरुवात झाली. अद्यापर्यंत हे काम मार्गी लागलेलं नाही. आपण पाहू शकता की इथं कशा पद्धतीने खड्डे पडलेले आहेत. गाड्यांचा जो प्रवास करताना लोकांना त्रास होत आहे. खडी टाकून गेलेले आहे, कित्येक वर्ष लुटून गेले आहेत, तरी आणखीन रस्त्याचं काम अपूर्णच आहे. शाळकरी मुलं असतील, गुत्तेदारांनी या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष दिल्यामुळं अनेक लोकांना, शेतकऱ्यांना, महिलांना, वयोवृद्ध लोकांना किंवा प्रवाशांना या रस्त्याचा खूप मोठा त्रास होत आहे. अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते असतील, विविध पक्षाचे पुढारी असतील, नेते असतील, यांनी या रस्त्याच्या कामासाठी निवेदन दिले, अर्ज दिले, आंदोलनं केले. ह्या आंदोलनाची, निवेदनाची कुठेही प्रशासनाने व संबंधित विभागाचे जे गुत्तेदार असतील त्यांनी अद्यापर्यंत दखल घेतली नाही. त्याच्यामुळे या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. आज आपण पाहू शकतात की इकडं गावातील जे राक्षस भवन मधील जे नागरिक आहेत, काही प्रवासी आहेत, शेतकरी आहेत, शाळेतील मुलं आहेत, यांनी आपल्या प्रतिक्रिया देऊन या रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करण्यात यावं अशी मागणी केलेली आहे.